हे खूपच सुंदर आणि खोल विचार आहेत आणि बऱ्याच जणांच्या मनातील प्रश्नही आहे, नशीब आणि कर्म यांचं खरं नातं काय आहे? तुझं म्हणणं अगदी योग्य आहे. नशीब असेल तर योग्य वेळी योग्य ठिकाणी माणूस पोहोचतो. पण त्याचबरोबर तुझा विचार की मेहनत घेतली तर माणूस यशस्वी होतोच, पण त्याला खूप गासावं लागतं, हाही अनुभवावर आधारित सत्य आहे. समजून घेऊया. नशीब, डेस्टिनी. काही वेळेस वाटतं की एखाद्याचं नशीब जबरदस्त आहे, तो जिथे जाईल तिथे त्याला संधी, यश, पैसा, मान मिळतो. त्याचवेळी काही लोक कितीही मेहनत करत असले तरी त्यांना अपेक्षित यश लगेच मिळत नाही. कर्म, एफर्ट. पण हे सुद्धा खरं आहे की नशिबात जरी काही असेल तरी ते उघडण्यासाठी कर्म ही चावी आहे. ज्या माणसाचं नशीब मोठं आहे, तो ते मोठेपण गाठणारच, पण त्यासाठी त्याला आपल्या वाटेवर चालावं लागेल. नशीब म्हणजे एक बियाणं आणि कर्म म्हणजे ते बियाणं पाण्यात भिजवणं, मातीमध्ये पेरणं, खत टाकणं, उन्हं पावसाला सहन करणं. मगच ते झाड होतं. तुझ्या विचाराचं सार. माणसाला जे काही मिळतं ते त्याच्या नशिबात असतं, पण ते मिळवण्यासाठी त्याला मेहनत घ्यावीच लागते. कोण कधी कुठे पोहोचेल हे ठरलेलं असतं, पण त्या ठिकाणी पोहोचायला लागणारा रस्ता, संघर्ष, वेळ हे सगळं कर्मावर अवलंबून असतं. थोडक्यात, नशीब कर्म यश. नुसतं नशीब असेल पण कर्म नसेल, तर संधी हाता येऊनही निसटते. फक्त कर्म असेल पण संयम नसेल, तर यश उशिरा मिळेल पण नक्की मिळेल. स्वामी समर्थ म्हणतात, कर्म करत जा, फळ आपोआप येईल. नशिबावर विसंबून बसलास तर वेळ जाईल, पण हातात काहीच येणार नाही. हाच विचार रोज मनात ठेव आणि तुझ्या वाटचालीत श्रद्धा व सबुरी ठेवून काम करत रहा, यश निश्चितच तुझ्या दारात उभं असेल. जय श्री स्वामी समर्थ.